अक्षरा चिल वॉटरचे प्रोपरायटर अल्पेशजी वारगडे इथे उपस्थित झाले असेल अथवा त्यांचा प्रतिनिधी कोणी असेल तर आपण यायचं आहे. थँक्यू सो मच. तदनंतर राहुल पहिल्या दिवसामध्ये आम्हाला ज्यांनी नाश्ता इथे पोहोचवला, राहुल वडापाव प्रोपरायटर राहुल सदानंद भोईर इथे उपस्थित झाले असतील तर आपण सुद्धा यायचं आहे आणि आपण दिलेल्या या सहकार्याबद्दल आम्ही आपलं मनपूर्वक आभारी आहोत. दुसऱ्या दिवसामध्ये आम्हाला जय हनुमान इडली डोसा सेंटर बाळू माने यांनी नाश्ता पोहोचवला, त्यांचंही आम्ही मनपूर्वक खूप खूप आभारी आहोत. आणि आपण जर का इथे असाल तर सत्कार स्वीकारण्याकरिता आपण यायचं आहे. तिसऱ्या आणि चौथ्या दिवसामध्ये सुद्धा राहुल वडापाव प्रोपरायटर राहुल सदानंद भोईर यांच्याकडून आम्हाला मिळालं, त्याबद्दल आयोजकांच्या वतीनं आपले मनपूर्वक आभारी आहोत. तदनंतर जे फ्लेक्स आपल्याला इथून मात्र पाहायला मिळत आहेत, नवीन क्रिएशनचे मालक इथे आपल्याला पाहायला मिळत आहेत. नवीनजी भोईर साहेबांना आम्ही विनंती करतोय आपण सुद्धा आपला सत्कार स्वीकारण्याकरिता यायचं आहे. या नवीनजी भोईर साहेब आम्ही आपणास विनंती करतोय, आयोजकांच्या वतीनं ती सूचना पोहोचली आहे, आपण त्वरित यायचं आहे. मी आयोजकांना विनंती करतोय नवीनजी क्रिएशन यांना आपण मुख्य व्यासपीठावरून सन्मानित करायचं आहे. यस, जे बॅनर फ्लेक्स आपल्याला इथे मात्र झळकताना पाहायला मिळतात, ब्रँड क्वालिटी आणि अर्थातच स्पष्टपणा त्या फ्लेक्समध्ये आपल्याला पाहायला मिळतोय. अतिशय दूरवरून सुद्धा आपण पाहिलं तरी काय लिहिलं आणि कोणाचं फ्लेक्स आहे हे कुठून पाहायला मिळतं तर नवीन भोईर, नवीन क्रिएशनचे. आणि सातत्यानं कधीही कुठले फ्लेक्स लागले वाढदिवसाचे तेही मनामध्ये कुठलीही शंका न बाळगता जे व्यक्तिमत्व सातत्याने पोहोचवतात. तदनंतर तब्बल 4 दिवस या स्पर्धेला ज्यांचा सुमधुर आवाज आपल्याला पाहायला मिळाला, मोहनीजी पाटील, आम्ही आपणास विनंती करतोय आपला सत्कार स्वीकारण्याकरिता आपण क्रीडा मंचावर यायचं आहे. मुनीजी या आपलाही सत्कार स्वीकारण्याकरिता आम्ही विनंती करतोय आपण त्वरित क्रीडा मंचावर यायचं आहे. टाळ्या वाजवायचे एकदा जोरदार. तब्बल 4 दिवस ज्यांच्या आवाजानं प्रत्येकाला मंत्रमुग्ध केलं, ज्या व्यक्तिमत्वानं, त्याचा इथे सन्मान होताना आपण पाहत आहे. थँक्यू सो मच. तदनंतर आमच्या समूहेत जर बघितलं तर पहिल्या दिवसापासून आणि फार दूरचा प्रवास, वाडापासून प्रवास करत इथपर्यंत आणि मागच्या अनेक साऱ्या स्पर्धांपासून पाहतो या विभागामध्ये हा आवाज आपण ऐकतोय. तेजस झोबी यांचा आपण शुभ सन्मान, शाही सन्मान या व्यासपीठावरनं करणार आहोत कंप्लीट. थँक्यू सो मच, धन्यवाद. तदनंतर मी सन्मान्य रघुनाथ त्रिंबकजी भोईर साहेबांकडे वळूयात आणि 2 शब्द त्यांचं आणि मोलाचं मार्गदर्शन देखील आपण ऐकूयात. हॅलो, सन्माननीय व्यासपीठ, उपस्थित क्रीडाप्रेमी, त्याच्यानंतर खेळाडू, आपणा सर्वांचा या स्पर्धेला मोलाचं सहकार्य लाभलं आणि आपण एवढे उत्साही दिसतात की जणू काय पृथ्वी तलावरती स्वर्ग अवतरलेला आहे. मला आपल्या या उत्साही तरुणांना बघून फार आनंद वाटला. शिवाय संयोजक कसे असावे याचे जिवंत उदाहरण या शेलार गावात बघायला मिळते. त्यांचं संयोजन इतके उत्तम आहे की त्यांनी पुन्हा पुन्हा जरी स्पर्धा आयोजित केली, रोज असली तरी पण त्यांच्या स्पर्धेला ही गर्दी राहील असं मला वाटते.
का संयोजक कसा असावा याचे उदाहरण आहे उत्तम. या संयोजकामुळे सगळी कुठलाही कार्यक्रम असू दे, संयोजन जर व्यवस्थित नसेल तर कार्यक्रमाचा सगळा गोंधळ होऊन जातो. कोणी कितीही मदत केली, कोणी कितीही पैसा दिला, कोणी किती मॅनपॉवर वापरली, तरी पण जर नियोजन व्यवस्थित नसेल तर त्या गोष्टीला काही अर्थ राहत नाही. म्हणून जे काही यांनी जे केलं त्याच्या पुढचं यांच्याकडून शिकण्यासारखं आहे. नियोजन कसं करावं याच्यामधले जे जे असतील त्यांना मार्गदर्शक म्हणून कधीही गरज लागली तर करावा. आणि या या अनुषंगाने बरेचसे उदार मदतवादी पाहायला मिळाले. हा उदार मदतवाद जो बघितला तर असं वाटते का कुठलाही कार्यक्रम करण्याकरता कधीही कोणाकडे गेले तर कोण नाही बोलत नाही. आणि हे जे मदत करणारे जे लोक आहेत यांना ईश्वर शतायुषी करो हीच मी ईश्वराची प्रार्थना करतो. आणि जे संयोजक आहेत त्यांना देखील त्यांचा उत्साह वाढण्याकरता त्यांनी कितीही जरी हे केले हे ठेवले त्यांनी सामने, तरी त्यांना अशीच ताकद मिळते. त्यांच्यासाठी पण ईश्वराची प्रार्थना करतो. आणि अजून जरी त्यांच्याकरता काही समजा वेळोवेळी कुठल्या प्रकारची आर्थिक किंवा कोणतीही मदत लागली तर माझा मुलगा रुपेश रघुनाथ भोईर हा देखील आहे. त्याच्यानंतर अंकित रुपेश भोईर हा देखील आहे. आणि शेवटी त्यांना जे काही सहकार्य लागेल ते मला विचारून करत असतात. तेव्हा त्यांना माझ्या सहकार्याने जे पण करायचं असेल त्याला मी पूर्णपणे परवानगी देतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. धन्यवाद. तदनंतर आम्ही विनंती करतोय शांतारामजी भोईर साहेब आपण आपलं मनोगत व्यक्त करावं आणि उपस्थितांना मार्गदर्शन करावं. जय बजरंग क्रीडा जय बजरंग चषक 2024 ह्या टीमनी जे कार्यक्रम इथे आयोजित केले, ह्या कार्यक्रमाला दुसऱ्यांदा मी येऊन गेलो. ओपनिंगलाही मी आलो होतो आणि आज एंडिंगलाही आलो आहे. हे कार्यक्रम पाहताना आम्ही टी व्हीवरती घरी बसून बघत असतो आणि खरं कार्यक्रम बघण्याचा कार्य जो आहे ना, हे टी व्हीवरती बघण्यापेक्षा प्रत्यक्षात बघणं खरं महत्त्वाचं असतो. आणि आज इथे बघितलं की एक एक टीम, एक एक बॉल, एक एक रन काढण्यामध्ये किती मग्न होते. अशा पद्धतीने या खेळाची खरी गोडी जी आहे ती त्या खेळामध्येच असतो. नुसतं स्टेजवरती बसून काही ते कळत नसतं, परत प्रत्यक्षात जो खेळतो त्याला जी मजा येतो ती बघणाऱ्याला मजा येत नाही. अशा पद्धतीने अशीच टीम सगळ्यांनीच जर प्रत्येकाच्या गावाची जर टीम बनली आणि त्या गावाच्या टीमनी आपल्या इथून जर बाजूला गेले तर ते त्या गावात नाव काढतात. याच्या आधी हे जे याचा टीम ज्या चालत होत्या त्यावेळेला शेलार गावचे जर कुठे असेल बाहेर गावाला तर अख्खा गाव धंदा पाणी सोडून तिथं जाऊन बसत होता. तर अशा पद्धतीच्या या टीमला माझा चांगला त्यांचं अभिनंदन करतो. आज पहिला नंबर, दुसरा नंबर, फर्स्ट आणि सेकंड जे आले ते सुद्धा खालच्या थरातून येत 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 तिथपर्यंत पोचले. आणि जे त्यांच्याबरोबर खेळत राहिले त्यांनाही माझ्या वतीने धन्यवाद देतो. आणि इथेच मी 2 शब्द संपवतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. थँक्यू सो मच. चला, काही खेळाडू आमच्या मैदानावर खेळताना दिसत आहेत. प्रेक्षक राजा आम्ही विनंती करतोय थोडंसं पुढे या. बोरपाडा संघ थोडंसं पुढे या. RCC पहारे आपण पुढे यायचंय. धोंडावडोली आपण पुढे या. मित कवाड चला आपण सुद्धा यायचंय. त्याशिवाय सुरुवात केली जाणार नाही. या मी सर्वांना विनंती करतो पण सर्वांनी पुढे यायचंय. या काही खेळाडूंना कॉलिंग देत आहेत स्वतः, त्यामुळे आम्ही विनंती करतो पण सर्वांनी पुढे यायचंय त्वरित. नंतर आपण जातोय पुढील सन्मानाच्या दिशेनं. ॲडव्होकेट साहेब सुद्धा इथे येऊन गेले होते आणि आपण जर का बघितलं तर न्यायाधीशांची भूमिका ही आपण या जीवनामध्ये जगत असताना खूप महत्त्वाची असते. तसे क्रिकेटच्या मैदानावरचे आमचे न्यायाधीश
ज्यांनी कुठल्याही प्रकारचा वाद न उद्भवता अतिशय चांगल्या पद्धतीनं पंचांची भूमिका निभावली. अर्थातच आणि अजूनही क्रिकेटशी नातं अटूट राहावं या अनुषंगानं पंचांच्या भूमिकेमध्ये कार्यरत आहेत आणि 40+ मध्ये चांगली कामगिरी करतायत असे राजेंद्रजी बजागे सर यांना या मुख्य क्रीडा मंचावरून सन्मानित करण्याची विनंती मी आयोजकांना करतोय. तदनंतर पुढील आमचे पंच आहेत ज्यांचा रेकॉर्ड सलग 3 चेंडू आणि 3 चेंडूंवर मिडल स्टंप उडवण्याचा रेकॉर्ड ज्यांचा आपल्याला पाहायला मिळतो असे गुणेशजी पाटील येथे उपस्थित होत आहेत. त्यांनाही सन्मानित करण्याची विनंती मी आयोजकांना करतोय. राजेंद्र बजागे सर या तुम्हाला या VVIP डाईसवरून इथे मात्र सन्मानित केलं जाईल. नंतर आमचे दुसरे पंच सन्माननीय गुणेशजी पाटील सर इथे उपस्थित होत आहेत. त्यांनाही सन्मानित करण्याची विनंती मी आयोजकांना करतोय. या गुणेश पाटील सर आपला सत्कार स्वीकारण्याकरिता आपण सुद्धा मुख्य व्यासपीठावर यायचं आहे. आयोजकांना विनंती असेल आपल्या शुभ हस्ते गुणेशजी पाटील सरांना सन्मानित करायचं आहे. थँक्यू सो मच. तदनंतर ज्यांनी आमच्या आवाजाचा काळजी घेतली तब्बल 4 दिवस एक उत्कृष्ट असं डीजेची साऊंड क्वालिटी ज्यांनी पोहोचवली. कोणगाववरून इथपर्यंत पोहोचायचे DJ आयुष, प्रतीक साऊंडचे प्रोपरायटर DJ आणि पियुष आम्ही विनंती करतोय आपण यायचं आपला सत्कार स्वीकारण्याकरिता. एक जबरदस्त DJ, एक जबरदस्त क्वालिटी सातत्यानं ज्यांनी प्रोव्हाइड केली आहे DJ पियुष जे प्रतीक साऊंडचे डिक जॉकी म्हणून काम पाहतात. थँक्यू. त्यानंतर आम्ही विनंती करतो तब्बल ही स्पर्धा यूट्यूब लाईव्हच्या मार्फत 184 देशांमध्ये ज्यांनी पोहोचवली. प्रिन्स मूवीजचे आमचे रविदादा गुळवी यांचे वडील येथे उपस्थित होत आहेत. गंगारामजी गुळवी साहेब येथे उपस्थित होत आहेत. रवीजी गुळवी साहेबांचे वडील आहेत आणि त्यांना इथे मुख्य व्यासपीठावरून सन्मानित करण्याची विनंती मी आयोजकांना करतोय. एक ब्रँडेड क्वालिटी किंवा एक जबरदस्त क्वालिटी व्हिडिओची ज्यांनी आपल्यापर्यंत पोहोचवली आहे त्यांना इथे मात्र सन्मानित करतोय आपण. आणि सध्या तरी टेनिस क्रिकेट विश्वजगतातील सर्वात मोठ्या स्पर्धा ज्या लाईव्ह चॅनलवर लाईव्ह टेलिकास्टिंग होताना आपल्याला पाहायला मिळतात त्यांचाही आपण सन्मानित होतोय. त्यानंतर शेलार नगरीमध्ये कुठलीही स्पर्धा असू द्या, येस, आणि कुठलीही स्पर्धा असू द्या त्या स्पर्धेला एक गेटवर जो सातत्याने आमचा तैनात होतो दोस्तीच्या दुनियेतील राजा माणूस गुरुबाई की बोली जैसे बंदूक की गोली गुरुजी डंबाले येथे उपस्थित होत असतील. आम्ही आपणास विनंती करतोय गुरु या आपलाही सत्कार स्वीकारण्याकरिता आपण यायचं आहे. खूप सारी मेहनत या स्पर्धेकरिता गुरु आमचा घेताना पाहायला मिळतोय. गुरुचंही आम्ही मनपूर्वक आभारी आहोत. वैयक्तिक पारितोषिक वितरणाच्या दिशेने जाण्याच्या आधी आपण जाऊयात काही गोष्टींकडे ज्यांचा उल्लेख करणं आमचं आद्य कर्तव्य. या स्पर्धेकरिता प्रथम क्रमांकाची ट्रॉफी स्वर्गीय रविकांत सावळाराम भोईर यांच्या स्मरणार्थ कुमार करण रविकांत भोईर यांच्याकडून आम्हाला मिळाली आहे. द्वितीय क्रमांकाचं पारितोषिक रोख रक्कम कवाड नगरीचे माजी उपसरपंच भारतीय जनता पार्टी पक्ष युवा मोर्चा भिवंडी ग्रामीण चे अध्यक्ष एकच चर्चा युवा मोर्चा आणि कवाड नगरीचे माजी सरपंच सन्माननीय निलेशजी गुरव साहेबांनी आम्हाला इथपर्यंत पोहोचवलंय. द्वितीय क्रमांकाची ट्रॉफी स्वर्गीय सदानंद जनक गुंदोलकर व निशा सदानंद गुंदोलकर यांच्या स्मरणार्थ कुमार अनिकेत सदानंद गुंदोलकर यांच्याकडून आम्हाला मिळाली आहे. तृतीय क्रमांकाचं रोख रक्कम पारितोषिक स्वर्गीय यशवंत किसन भोईर यांच्या स्मरणार्थ श्री योगेश यशवंत भोईर
निलेश यशवंत भोईर यांच्याकडून आम्हाला मिळालंय. तृतीय क्रमांकाची ट्रॉफी स्वर्गीय अशोक थोरात यांच्या स्मरणार्थ श्री विकी अशोक थोरात यांच्याकडून आम्हाला इथे मिळाली आहे. चतुर्थ क्रमांकाची ट्रॉफी स्वर्गीय कृष्णशंकर भोईर यांच्या स्मरणार्थ सतीश कृष्ण भोईर यांच्याकडून आम्हाला मिळाली आहे. त्यानंतर या स्पर्धेकरिता एक वेगळा स्टुडिओ कॉमेंट्री बॉक्स एक आम्हाला इथे मात्र मिळाला. कोणाकडून तर स्वर्गीय संगीता विलास साळके यांच्या स्मरणार्थ स्टुडिओ श्री राजेश विलास साळके यांच्याकडून आम्हाला मिळाला आहे. प्रत्येक सामन्याला मॅन ऑफ द मॅच स्वर्गीय संतोष शांताराम या भोईर यांच्या स्मरणार्थ श्री शांताराम तुकाराम भोईर व शलीन शांताराम भोईर यांच्याकडून आम्हाला मिळालं आहे. बेस्ट बॅटरची जी ट्रॉफी आहे ती स्वर्गीय रमेश गणपत वारगडे यांच्या स्मरणार्थ श्री योगेश रमेश वारगडे यांच्याकडून आम्हाला मिळाली आहे. बेस्ट बॉलरची पारितोषिक आम्हाला स्वर्गीय गणेश अनंत पाटील यांच्या स्मरणार्थ विकी हनुमान वारगडे यांच्याकडून आम्हाला इथे मात्र मिळाली आहे. मॅन ऑफ द सिरीज स्वर्गीय मोहन सीताराम गुंदलकर यांच्या स्मरणार्थ जितेश मोहन गुंदलकर हॅलो चेक यांच्याकडून आम्हाला मिळाली आहे. त्यानंतर ब्रँडेड क्वालिटीची मंडप व्यवस्था एक स्टेडियम लुक ज्यांनी आम्हाला इथे मात्र दिलं आहे. देवी आणि मंडप डेकोरेटर्स व इव्हेंट्सचे श्री प्रोप्रायटर आहेत संतोष बामा भोईर. त्यानंतर आकाश संतोष भोईर, अक्षय संतोष भोईर, युवराजजी भगत, प्रणयजी भोईर या व्यक्तिमत्वांकडून आम्हाला मंडप व्यवस्था इथे मात्र झालेली आहे. त्याच्यानंतर पाणी व्यवस्था जल है तो कल है म्हणून आपण सातत्याने म्हणतो ती पाणी व्यवस्था अक्षरा चिल वॉटर यांच्याकडून आम्हाला मिळाली आहे आणि त्याचे प्रोपरायटर आहेत अल्पेश अभिमन्यू वारगडे. त्यानंतर जर का आपण बघितलं तर टॉस बॉक्स शारदा विद्यालय शेलारचे माजी चेअरमॅन श्री रघुनाथजी त्रिंबक भोईर साहेबांकडून आम्हाला मिळालं आहे. त्यानंतर रुपेशजी रघुनाथ भोईर साहेब यांच्याकडून सुद्धा आम्हाला टॉस बॉक्स मिळाला आहे. खेळाडू कक्ष मान्यता वॉटर सप्लायर्स वॉटर सप्लायच्या दुनियेतील राजा माणूस सन्माननीय दिनेशजी सुरेश वारगडे यांच्याकडून आम्हाला मिळालं आहे. त्यानंतर दुसरं जे खेळाडू कक्ष आहे ते स्वर्गीय यशवंत किसन भोईर यांच्या स्मरणार्थ आम्हाला योगेश यशवंत भोईर व निकेश यशवंत भोईर यांच्याकडून आम्हाला मिळालं आहे. त्यानंतर पाणी बॉटल आणि आजच्या जेवणाची व्यवस्था पिंटूजी वाळंद आणि रमेशजी वाळंद साहेबांकडून आम्हाला इथे मात्र मिळाली आहे. त्यानंतर पहिल्या दिवसाकरिता नाश्ता आम्हाला राहुल वडापाव प्रोपरायटर राहुल सदानंद भोईर यांच्याकडून मिळाली आहे. दुसऱ्या दिवशी जय हनुमान इडली डोसा सेंटर बाळू माने यांच्याकडून मिळाली आहे. तिसऱ्या आणि चौथ्या दिवशी सुद्धा आम्हाला राहुल वडापाव यांच्याकडून मिळाले. बॉलबॉक्स स्पॉन्सर आम्हाला सन्माननीय दिनेश केशव भोईर आणि संतोषजी पाटील या दोन व्यक्तिमत्वांकडून आम्हाला इथे मात्र लाभले. ज्यांनी आम्हाला आर्थिक स्वरूपात वास्तू स्वरूपात आणि सेवाभावाच्या स्वरूपात ज्यांनी आम्हाला मदत केली त्या सर्व पारितोषिक दात्यांचं मदतकर्त्यांचं आम्ही जय बजरंग स्पोर्ट शेलारच्या वतीनं मनपूर्वक आभारी आहोत. त्यानंतर एक सत्कार करायचा आपल्याकडून राहून गेला तो सत्कार आपण करूयात. जे व्यक्ती या शेलार नगरीमध्ये कुठलीही स्पर्धा असू द्या एंट्री पॉईंट सांभाळण्याचं काम जो व्यक्तिमत्व करतो या शेलार गावाचे सुपुत्र एकदा जोरदार टाळ्या त्याच्यासाठी वाजवायचे आहेत. गुरुबाई की बोली जैसी बंदूक की गोली हा फेमस डायलॉग ज्या व्यक्तिमत्वाचा पाहायला मिळतोय. गुरुजी डंबाले याला या मुख्य व्यासपीठावरून सन्मानित करण्याची विनंती मी आयोजकांना करतोय. एकदा जोरदार टाळ्या गुरुसाठी वाजवायच्या आहेत. आणि या स्पर्धेकरिता लागणारी ट्रॅक्टर व्यवस्था मैदानाच्या सुशोभनाकरिता आम्हाला इथे उपलब्ध करून दिली आहे. निखिल भोईर उर्फ लारा आम्ही त्यांचंही मनपूर्वक खूप खूप आभारी आहोत. आपण जर का इथे उपस्थित होत असाल लाराजी भोईर तर आपण यायचंय मुख्य व्यासपीठावर आपला शाही सन्मान स्वीकारण्याकरिता या त्वरित. यस लारा आपण एक खेळाडू आहात. वॉर्मअप करत मैदानाच्या आतमध्ये यायचंय मैदानाच्या आतून स्टेजवर यायचंय या. ट्रॅक्टर व्यवस्था ज्यांची आपल्याला पाहायला मिळाली आहे. लारा भोईर खरं तर शेलार नगरीमध्ये लारा या नावाने खूप प्रसिद्ध आहेत. आणि 3 एक्के जो स्वतःच्या खांद्यावर दही अंडीला लावतो कारण
शेलार गावाचा आपण विचार केला तर क्रिकेट, कुस्ती आणि दहीहंडीमध्ये तितकंच नावलौकिक कमवलेले गाव आहे. चला तर खेळाडू मित्रांनो जाऊयात वैयक्तिक पारितोषिक वितरण सोहळ्याच्या दिशेनं. फायनल मॅन ऑफ द मॅच आपण इथून मात्र वितरित करणार आहोत आणि फायनल मॅन ऑफ द मॅच आणि या फायनल मॅन ऑफ द मॅचला ज्यांनी दर्शवलं की टायगर अभी भी जिंदा है, योगेश कोकणे यांना आम्ही विनंती करतोय फायनल मॅन ऑफ द मॅच स्वीकारण्याकरिता यायचंय. आणि फायनल मॅन ऑफ द मॅचला जो षटकार ठोकला ते षटकारचं 1000 रुपयाचं पारितोषिक रुपयेची रघुनाथ भोईर साहेबांकडून आम्हाला मिळालंय. मी आपणास विनंती करतो हे 1000 रुपयाचं रोख पारितोषिक आणि ट्रॉफी योगेशला आपण इथून वितरित करायचे. टायगर अभी भी जिंदा है. Ayo ke lapangan, raket siap di tangan. Smash kanan kiri, bola meluncur kencang. Gerak berlincah, jangan. योगेश, आयोजकांची परमिशन तदनंतर शांताराम भोईर साहेबांच्या वतीनं 500 रुपयाचे रोख पारितोषिक शाम को मिलते योगेश जी. आणि यस, आयोजकांनी ती आमच्यापर्यंत परमिशन पोहोचवली आहे. योगेश, कसं वाटतंय? कारण खूप सारा वेळ होता, प्रॅक्टिसपासून दुरावला गेला होता. का दुरावला गेला होता हे माहीत नाही आहे, पण प्रॅक्टिसपासून तू दुरावला गेला होता आणि आज मात्र या जय बजरंग चषकमध्ये पोहोचलाच. जेव्हा तुमची मॅच होती तेव्हा 2 षटकार तुझ्या बॅटमधून पाहायला मिळाले आणि अंतिम जेव्हा जे बॉल राहिले होते त्याच्यामध्ये 1 धाव घ्यायला नापसंती दर्शवली, त्याच्यानंतर 2 धावा आणि गरज असताना एक ब्रँडेड क्वालिटीचा षटकार ठोकला आणि दर्शवलं की टायगर अभी जिंदा आहे. तेव्हा काय वाटलं होतं, मनामध्ये दडपण होतं का? प्रॅक्टिसचा अभाव असल्यामुळे काही मागच्या वर्षापासून मी थोडासा बॅकफुटला होतो, पण आता यावर्षी मी रेग्युलर प्रॅक्टिसमध्ये आहे आणि मला टीम पण खूप सपोर्ट करते. जरी माझ्या बॅटला बॉल कधी लागत नाही, काय होतं, मी बॅकफुटला असलं तरी पण मला ते पुढे ढकलतात आणि मला खेळायचा चान्स देतात. पण यावर्षी मी जरा आता प्रॅक्टिसला आल्यामुळे माझ्या बॅटला बॉल लागतो आणि हा ग्राउंड माझ्यासाठी खूप लकी आहे. या ग्राउंड नंतरच माझा फॉर्म चालू होतो इथून. क्या बात आहे. हीच दहशत, हाच दरारा कायम राहील का? हो हो, नक्कीच. ट्रॉफी घरी घेऊन गेल्यावर कसं वाटेल? खूप छान. योगेश कोकणे याच्या वडिलांना कोण नाही ओळखत. संपूर्ण एरियामध्ये इंजिन दुरुस्ती करणारा याचा वडील आज संपूर्ण ज्यांचे टँकर किंवा शेती याचे पंप दुरुस्तीच्या याच्या कारणास्तव त्यांना या तालुक्यामध्ये, जिल्ह्यामध्ये सर्व लोक ओळखतात. परंतु त्याच्या मुलाने एक या एरियामध्ये वेगळीच ओळख निर्माण केल्याबद्दल त्याच्याकरता पुन्हा एकदा जोरदार टाळ्या. जय शिवाजी, जय भवानी, जय जी गणपत बाप्पा, जय बजरंग. क्या बात आहे. धन्यवाद. आणि योगेशजी, पुढील वाटचालीसाठी तुम्हाला खूप खूप साऱ्या शुभेच्छा. आणि पुढील पारितोषिक वैयक्तिक स्वरूपातला आपण देणार आहोत. उत्कृष्ट गोलंदाजचं पारितोषिक आम्हाला इथे मात्र उपलब्ध करून दिलंय विकीजी हनुमान वारगडे यांनी आम्हाला इथे उपलब्ध करून दिलंय. आणि आम्ही विकी दादा आपणास विनंती करतोय, आपण पुढे यायचंय. आपल्या शुभ हस्ते बेस्ट बॉलरचं पारितोषिक इथे मात्र दिलं जाईल. ज्यांनी गोलंदाजी करत असताना घेतले इथे मात्र 8 विकेट. 2 नावं होती, एक होता कवाड संघामधून नाव आणि एक होतं बोरपाडा संघाकडून. चला बोरपाडाकर पहिला गेस करायचंय कोण असेल? यश तांदळे आलाय. कवाड संघ गेस करायचंय. किरण असं नाव आलंय. आणि ज्यांनी घेतला या गोलंदाजी करत असताना 8 विकेट, यंग डॅशिंग आणि डायनॅमिक एनआर बोरपाडा बी संघाचं यश तांदळे. प्लीज वेलकम अँड कलेक्ट युअर बेस्ट बॉलर प्राइज.
कारण अंबालाकरिता हे गाणं खूप सारं गाजले, पण आज आमच्या यश तांदळीकरिता हे गाणं इथे मात्र वाजलेलं आहे. यश थांबायचंय, मला तिकडून कॉल आलेला आहे. यश कितवी ट्रॉफी लाईफमध्ये बेस्ट बॉलरची? सेकंड. पहिला कुठे मिळालेली? मागच्या टुर्नामेंटला लांबच येते. इथे आता मिळाली आहे. कसं वाटतं या ट्रॉफीबद्दल? आणि अगदी हकेच्या अंतरावर असलेलं गाव आणि तिथे मात्र मिळाली ट्रॉफी. हो, खूप आनंद होत आहे बेस्ट बॉलर मिळाल्याबद्दल. सातत्याने आपण पाहतो की हा देश नवयुवकांचा आहे, नवयुवकांना सातत्याने प्रमोट केलं जातं. त्याच पद्धतीनं बिंदाजी लसणे असतील किंवा बंटीदादा शेळके असतील, ते तुम्हाला सातत्याने प्रमोट करतात. काय म्हणशील त्यांच्या प्रेरणेने इथपर्यंत पोहोचलात? हो, ते नेहमी मला गोलंदाजी करत असताना प्रॅक्टिसला सांगत असतात, इथे बॉल टाक असे. त्याच्यानंतर खूप सारा प्रेक्षक राजा बोपू घेऊन पोहोचला होता. असं वाटतं कवाडच्या जत्रेतून ते घेतले होते आणि ते घेऊन इथपर्यंत पोहोचले होते. ते सपोर्टर पोहोचतात, त्यांच्याबद्दल काय म्हणशील? हो, आम्हाला क्वालिफाय झाल्यावर आणि आमची कुठे पण मॅच असली तरी आमचे सपोर्टर भरपूर येतात. नक्कीच धन्यवाद. बेस्ट ऑफ लक तुला पुढील वाटचालीसाठी. तदनंतर जातोय वैयक्तिक पारितोषिक क्रमांक दुसरं उत्कृष्ट फलंदाज, ज्यांनी गोलंदाजांचं कर्दन काळ म्हणून काम पाहिलं आणि उत्कृष्ट फलंदाजी ट्रॉफी आम्हाला योगेशजी रमेश वारगडे यांनी पोहोचवली. आणि मी विनंती करतोय दीपकजी भोईर साहेबांना मी विनंती करतोय आपल्या शुभास्ते हे पारितोषिक आपण वितरित करावं. आणि उत्कृष्ट एक चावी आम्हाला इथे सापडलेली आहे. एक चावी इथे सापडलेली आहे. एक होंडा ॲक्टिवाची चावी आहे आणि एक आयडिया नाही, पण एक चावी आहे. ज्यांनी कोणाची हरवली असेल त्यांनी येऊन आयोजकांशी संपर्क साधावा. आणि उत्कृष्ट फलंदाजाचं अवॉर्ड जातोय पुनश्च एकदा दोन नावं होती. एक RCC पहारे संघाकडून नाव होतं आणि एक NR बोरपाडा संघाला पुनश्च एकदा संधी मिळाली आहे. दोन नावं आहेत. NR बोरपाडा गेस करायचं आहे. धीरज असं नाव आलंय आणि RCC पहारे करण असं नाव आलंय. आणि बेस्ट बॅटरचं पारितोषिक जातंय, ज्यांनी राजेशजी थाळके साहेब आणि दिनेशजी वारगडे साहेब, आम्ही आपणास सुद्धा विनंती करतोय आपण सुद्धा जॉईन व्हायचं आहे पारितोषिक वितरणामध्ये. आणि उत्कृष्ट फलंदाजाचं पारितोषिक मिळवलंय ज्ञानेश्वरजी भोईर, आम्ही आपणास सुद्धा विनंती करतोय, ज्यांनी इथे खेळत असताना 19 शेड्यूलमध्ये जमा केल्या 60 डावा. पुन्हा एकदा ट्रॉफी जाते NR बोरपाडा संघाकडे. नीरज शेळके, प्लीज वेलकम अँड कलेक्ट युअर बेस्ट बॅटर प्राइज. पारितोषिक वितरण सोहळ्याच्या दिशेनं चतुर्थ क्रमांकाचं पारितोषिक इथून मात्र कमावलंय अर्थातच प्रकाश स्मृती धोंडावडवली ब संघानं. आणि चतुर्थ क्रमांकाचं पारितोषिक आम्हाला इथे श्री सतीश कृष्ण भोईर साहेब यांच्याकडून मिळालंय. आणि मी विनंती करतोय सतीशजी भोईर साहेब आणि विकीजी वारगडे साहेबांना आम्ही विनंती करतोय आपल्या शुभ हस्ते हे चतुर्थ क्रमांकाचं पारितोषिक योग्य रोख रक्कम आणि चतुर्थ क्रमांकाची ॲक्रेलिक डिझाईनची ट्रॉफी जय बजरंग चषक इथे मात्र आपण वितरित करायचं. या मी प्रकाश स्मृती धोंडावडवली बस संघाला विनंती करतोय, जो पहिल्या दिवसामध्ये क्वालिफाय होण्याचा मान ज्यांनी मिळवला होता तो संघ आता माझं चतुर्थ क्रमांकाचं पारितोषिक इथून मात्र वितरित करतोय. अँड ऑलवेज विश यू प्रकाश. जॉय 11 RCC पहारे, मी
पहारे संघाला विनंती करतोय आपण सुद्धा यायचंय. पारितोषिक आम्हाला इथे मात्र दिलंय ट्रॉफी स्वरूपात. श्री विकी अशोक थोरात यांनी आम्हाला दिले आणि आम्ही विनंती करतोय संतोषजी भोईर साहेब, रमेशजी वाळन साहेब आणि माने सर लुडो क्लबचे गोटूजी वाळन साहेब जे आपण पारितोषिक इथून मात्र वितरित करायचे पहारे संघाला. जे लुडो क्लबचे डायरेक्टर मॅनेजर मीरा भाईंदर आपल्याला पाहायला मिळतात. त्या त्रिमूर्तींच्या शुभ हस्ते इथून मात्र हे तृतीय क्रमांकाचं पारितोषिक इथून मात्र वितरित केलं जातं. टीम जॉय पूर्वक हार्दिक हार्दिक शुभेच्छा. खेळ आहे मित्रांनो, हार जीत होत असते आणि आजची हार तुमचं उद्याचं विजय ठरत असते. आणि या स्पर्धेचं द्वितीय क्रमांकाचं पारितोषिक इथे मात्र आम्हाला पोहोचवलंय. द्वितीय क्रमांकाचं पारितोषिक आम्हाला इथे पोहोचवलंय ट्रॉफी स्वरूपात कुमार अनिकेत सदानंद गुंदोलकर यांच्याकडून आणि कॅश स्वरूपाचं पारितोषिक आम्हाला इथे मात्र कवाड नगरीचे माजी सरपंच तथा एकच चर्चा युवा मोर्चा भारतीय जनता पार्टी भिवंडी ग्रामीण युवा मोर्चाचे अध्यक्ष निलेश गुरे साहेबांकडून मला हे रोख रक्कम स्वरूपातलं पारितोषिक मिळालंय. आणि सेकंड क्रमांकाचं पारितोषिक पटकावलेला संघ आहे टीम NR बोरपाडा ब संघ. त्याला यायचं हे पारितोषिक घेण्याकरिता आपण ट्रॉफी आणि रोख रक्कम स्वीकारण्याकरिता. नंतर रुपेशजी भोईर, सुरेशजी वारगडे, ईश्वरजी भोईर आम्ही यांना विनंती करतोय हे पारितोषिक स्वीकार देण्याकरिता आपण सर्वांनी पुढे यायचंय. चला बोरपाडाकर एकदा आवाज द्यायचा आहे, बोला हिप हिप. देण्याच्या आधी या जय बजरंग चषक मध्ये थँक्यू डीजे केली बॅटिंग भारी, केली बॉलिंग भारी, ज्यांनी केलं क्षेत्ररक्षणी भारी आणि ठरला तो या स्पर्धेचा इथे मात्र लय भारी मॅन ऑफ दी सिरीज या स्पर्धेचा हिरो जय बजरंग चषक 24-25 चा हिरो. 3 नावं खरं तर आमच्याकडे होती, 3ही संघ होते. RCC पहारे होतं, बोरपाडा होतं आणि इथून मात्र कवाड संघ सुद्धा होता. पहिला मान यावेळेस देऊया कवाडकरांना गेस करण्याचा. कवाडकर गेस करा कोण असेल. किरण असं नाव आलंय. बोरपाडा संघ रोहन असं नाव आलंय. RCC पहारे कदाचित आहे. RCC पहारे करण असं नाव आलंय. आणि मॅन ऑफ दी सिरीज जय बजरंग चषक 2024-25 पारितोषिक जात आहे. त्याआधी हे पारितोषिक आम्हाला इथे पोहोचवले जितेश मोहन गुंदळकर साहेबांकडून आम्ही विनंती करतोय. हनुमानजी वारगडे साहेबांना विनंती करतोय आपल्या शुभ हस्ते ट्रॉफी आपण वितरित करायची. आणि कूलर आम्हाला पोहोचवलंय जितेशजी गुंदोलकर साहेबांनी पोहोचवलंय. आणि शांतारामजी भोईर साहेब आम्ही आपणास विनंती करतो आपल्या शुभ हस्ते कूलर द्यायचंय. मॅन ऑफ दी सिरीज जय बजरंग चषक 2024-25 जातय ज्यांनी केल्यात 26 चेंडूमध्ये 71 धावा आणि गोलंदाजी करत असताना 4 विकेट ज्यांनी घेतल्यात. मॅन ऑफ दी सिरीजचं पारितोषिक जातंय ते म्हणजे टीम मिड स्पोर्ट्स कवाड बी किरण. प्लीज वेलकम अँड कलेक्ट युअर मॅन ऑफ दी सिरीज प्राइज किरण मडवी, ज्याच्याबद्दल आम्ही सातत्याने म्हणतो जो व्यक्ती किंवा जो खेळाडू या कवाडपुरती मर्यादित न राहता या विभागापुरती मर्यादित न राहता सिटी क्रिकेटमध्येही आपल्या नावाचा बोलबाला इथे मात्र सातत्याने पाहायला मिळतो. त्या खेळाडूला इथून मात्र मॅन ऑफ दी सिरीज वितरित करण्याकरिता मी हनुमानजी वारगडे साहेब आणि भोईर साहेबांना विनंती करतो आपल्या शुभ हस्ते इथून मात्र वितरित करायचं आहे.
सेशन केलं जाईल. किरणशी बाईट घेणं गरजेचं आहे. किरण, लाईफ मधली कितवी मॅन ऑफ दी सिरीज आहे आणि या सीझन मधली कितवी आहे? या सीझनमध्ये फर्स्ट आहे. फर्स्ट आहे. आणि कसं वाटते मॅन ऑफ दी सिरीज मिळाली आहे? आशा होती मॅन ऑफ दी सिरीज मिळेल वगैरे असं काही? असं काही नव्हतं मनात, फक्त टीमला जिंकून देणं हे माझे मनात होतं फक्त. कारण कसं असतं ना की असं म्हटलं होतं की असली हिऱ्याची जी पारख असते ती सातत्यानं ते रत्न जे असतात, रत्नकार असतात ते करत असतात. त्याच पद्धतीनं प्रत्येक गावामध्ये टॅलेंट असतं आणि त्या टॅलेंटला वाव देणारं किंवा त्या टॅलेंटला पुढे घेऊन जाणारे व्यक्तिमत्व असणं सुद्धा गरजेचं आहे. तुम्ही जर का बघितलं तुमचे सपोर्टर सुद्धा खूप सारे पोहोचतात, पण आदरणीय संतोषजी गुरव आणि निलेशजी गुरव साहेब तुम्हाला सातत्यानं पुश करत असतात. त्या व्यक्तिमत्वाला काय म्हणशील आणि ही ट्रॉफी कोणाला डेडिकेट करशील? त्यांना जेवढं बोललं तेवढं कमीच आहे. आमच्यासाठी त्यांनी खूप काय केलेलं आहे आणि एक ट्रॉफी मी माझ्या भावासाठी डेडिकेट करीन, कारण की मी खूप मिस करतो त्याला, अक्षयला. तो आमच्यात नाही आहे सध्या. यस, ऑलवेज मिस यू अक्षय. आम्ही सुद्धा त्याला इथून मात्र मिस करतोय. ट्रॉफी घेऊन झाल्यानंतर जल्लोष कसा असेल? जल्लोष तर असणारच. नक्कीच, धन्यवाद तुला. बेस्ट ऑफ लक. पुढील वाटचालीसाठी आम्ही शुभेच्छा इथून मात्र देतोय. आणि त्याच्यानंतर जय बजरंग चषक 2024-25 च्या या लखलखत्या ट्रॉफीवर ज्या संघाने नाव कोरलंय त्याच्या आधी हे प्रथम क्रमांकाचं पारितोषिक आम्हाला इथे मात्र पोहोचवलंय करण जी भोईर साहेबांकडून आम्हाला इथे मात्र मिळालंय. आणि आम्ही मंचावर उपस्थित सर्व मान्यवरांना विनंती करतोय आपण आमच्या VIP डाईसमध्ये आपण खाली यायचंय. आपण इथून मात्र हे पारितोषिक वितरित करणार आहोत. ज्ञानेश्वरजी भोईर साहेब आणि नितीनजी वारगडे साहेब, आम्ही आपणा सुद्धा, दिनेशजी वारगडे साहेब आपणा सुद्धा विनंती करतोय आपण सुद्धा जॉईन व्हायचंय. आणि हे आम्हाला ट्रॉफी स्वर्गीय रविकांत सावळाराम भोईर यांच्या स्मरणार्थ कुमार करण रविकांत भोईर यांच्याकडून आम्हाला इथे मात्र मिळाली आहे. जय बजरंग चषक 2024-25 ज्याची वाट प्रत्येक जण पाहत असतो, ज्या ट्रॉफीवर नाव कोरण्याकरिता प्रत्येक क्रिकेटचा संघ आणि त्या संघातील खेळाडू आतुरतेने वाट पाहतात. मी रविकांतजी करणजी भोईर साहेबांना, रविकांतजी भोईर साहेबांना विनंती करतोय आपण सुद्धा पुढे यायचंय. आणि प्रथम क्रमांकाची पारितोषिक घेण्याकरिता मी संपूर्ण मी स्पोर्ट्स कवाडला विनंती करतोय आपण सर्वांनी इथे यायचंय. अध्यक्ष संपूर्ण मी स्पोर्ट्स कवाड संघाला विनंती करतोय आपण सर्वांनी यायचंय. आणि त्याच्या आधी मी स्पोर्ट्स कवाड एकदा जोरदार आवाज द्यायचा आहे. बोला गणपती बाप्पा मंगल मूर्ती, आईगाव देवी माते की. बोला जय श्रीराम, बजरंगबली भगवान की. हिप 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 हिप. वाजवाडी जे होऊ द्या जल्लोष. स्वरूपात, त्याच्यानंतर वास्तू स्वरूपात आणि सेवाभावेच्या आणि प्रत्येक गोष्टीच्या स्वरूपात ज्यांनी ज्यांनी आम्हाला मदत केली त्या व्यक्तिमत्वांचं पुनश्च एकदा आयोजकांच्या वतीनं आम्ही खूप खूप आभारी आहोत. नजर चुकीने कोणाचं नाव घ्यायचं आमच्याकडून जर का राहून गेलं असेल तर सर्वात आधी आयोजकांच्या वतीनं आम्ही हात जोडून क्षमा मागतो आणि शब्द सुमनानी पुनश्च एकदा आपलं खूप खूप आभारी आहोत, ऋणी आहोत. असं सदैव प्रेम आमच्या आयोजकांवर आपलं नितांत राहील हीच अशा अपेक्षा आम्ही इथून मात्र बाळगतो. आणि सध्या तरी हा कार्यक्रम इथे संपला असं जाहीर करतो. पुढच्या वर्षी पुनश्च एकदा भेटूयात या स्पर्धेमध्ये.
की या ग्राउंडवरती संयोजकांनी फार उत्तम प्रकारे तुम्हाला संरक्षण दिलेलं आहे, परंतु रात्र झाल्यामुळे कुठल्याही प्रकारचा गालबोट न लागताना आपापल्या घरी जायचं आहे. कुठल्याही प्रकारचा धांगडधिंगा न करताना आमच्या संयोजकांवरती कुठल्या प्रकारची हे डाग लागता कामा नये याची काळजी घ्या, अशी मी सगळ्यांना विनंती करतो. म्हणजे सर्वांनी जर सुरक्षित घरी गेले तर आमच्या संयोजकांना आनंद वाटेल, याची काळजी घ्या. DJ Putra in the